आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. आदरणीय दादाबरोबर 1992 पासून संबंध आला. 91 पासूनच ज्यावेळी ते राज्याचे राज्यमंत्री झाले, लोकसभा पीठावर संपून, तेव्हापासून दादांना मी पाहत आलोय. अतिशय वेगवान आणि ज्याच्यात प्रचंड ऊर्जा असलेला माणूस माझ्या आयुष्यात मी कधीच बघितला. आताच संतोषने सांगितल्याप्रमाणे की एक मिनिट सुद्धा जनतेच्या सेवेसाठी कसं खर्च करायचा आणि 1 मिनिट सुद्धा एखादं काम केलं त्याने आणि समोर मंत्री जरी बसलेले असतील आणि त्यांचं काम झालं असेल तर त्या मंत्र्याला सुद्धा ते म्हणायचे की झालं ना तुमचं काम, खुर्ची रिकामी करा, दुसऱ्याला बसू. म्हणजे कामाशिवाय दुसरा कुठलाही विषय त्या माणसाच्या समोर नसायचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही पक्षाचा असू द्या, प्रत्येकाच्या सुखदुःखात समाविष्ट होणार. एखादी चांगली घटना घडली, दुःखाची घटना घडली, त्या कार्यकर्त्याला सर्वात प्रथम दादा फोन करायचे आणि पर्सनल त्याची विचारपूस करायची. दादा लोकांना बाहेरून अतिशय कणखर, कठोर, स्पष्ट बोलणारे वाटायचे, परंतु दादा अतिशय मृदू, मनमिळावू आणि आतून अतिशय हळवे स्वभावाचे दादा होते. दादांना बघताना बऱ्याच दिवसापासून काम करत असताना ते बऱ्याच जणांवर रागवले, माझ्यावर रागवले असतील कितीदा तरी, पण परत रात्री फोन यायचा किंवा सकाळी फाटे फोन यायचा, महेश मी बोललो असेल तर ते मनावर घेऊ नको, तुझं चुकलंच होतं आणि ह्याच्या पुढे तशी चूक करू नको, ह्याच्या पुढे असं वाट, म्हणजे असं स्पष्टपणे सांगणारा. परंतु आपण एक निरोप ठेवला पीएकडे तर असा कुठलाही महाराष्ट्रातला मंत्रिमंडळातला मी माणूस पाहिलेला नाही माझ्या उभ्या आयुष्यात की सकाळी 6:30 त्यांचा फोन यायचा, हा बोल महेश, किंवा अजून कोणाला ज्याने केलं असेल तर त्याला सकाळी 6ला फोन यायचा, 6:30ला फोन यायचा, काय काम होतं, पटपट बोल, माझ्यासमोर लोक बसलेत. आपल्याला वाटायचं की दादा चिडून बोलतेत, तसं नाही. आपण त्यांना काम सांगितलं तर 15 मिनिटात, 20 मिनिटात, अर्धा तासात परत फॉलोअप घ्यायचे, परत पीए फोन करायचा, तुमचं काम झालंय, तुमचं हे अर्ज राहिलं, हे असं झालंय. म्हणजे इतकं वेगवान, ऊर्जावान, अतिशय निष्ठेने काम करणारं या राज्याचं नेतृत्व आपलं हरवलंय. मी अतिशय जास्त बोलणार नाही, परंतु एक निश्चितपणे सांगेल, शेवटची भेट माझी त्यांची महाराष्ट्र खो खो असोसिएशनचं निवडणूक होती. आम्हाला पहिलं वाटलं की दादा सहज ते निवडून येतील, कारण 60 सदस्य होते त्याच्यात. आणि परत त्या निवडणुकीला राजकीय रंग आला. आमचे 52 सदस्य होते. 52 असताना दादांचा फोन आला, महेश तुमच्या सोलापूरचे 2 आहेत वोटर्स, त्यांना घेऊन ये. आणि त्यातल्या एकाला घेऊन मी गेलो. त्यावेळी त्यांच्याशी शेवटची भेट झाली 10-12 मिनिटाची. त्यावेळेस ते मी सेन्सिटिव्ह झालो होतो की दादा आपण मतदाराला आपण आपल्या बरोबर घेऊ, कुठेतरी एका हॉटेलात ठेवू. तर दादाने स्पष्टपणे सांगितलं की आपण ही क्रीडा क्षेत्रासाठी करतोय, यातनं कुठल्या सत्ता मिळवण्याचं कारण नाही आणि आपल्याला हे काय गरज नाही. हार काय होईल, माझा पराभव होईल. आणि दादाने स्पष्टपणे सांगितलं आणि शेवटपर्यंत कुठल्याही, म्हणजे माझ्या मताला म्हटले तू जास्तीचं काळजी करतो, तसलं काय काळजी करू नको. राजकारण आपल्या ठिकाणी आहे, आपण क्रीडा क्षेत्रात काम करतोय, क्रीडा क्षेत्र पूर्ण राजकारण विरहित असलं पाहिजे, जे काय व्हायचं ते होऊ दे. परंतु दादानी कुठलीही तडजोड न करता त्या निवडणुकीला ते समोर गेले, ते अध्यक्षही झाले. परंतु ज्या संघर्षातून ते अध्यक्ष झाले ते नुसतं क्रीडा क्षेत्राचंच नुकसान झालं असं मी म्हणत नाही, तर प्रत्येक क्षेत्रात दादांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. कारण दादा जर मुख्यमंत्री झाले असते सुदैवाने, आणि आमच्या दुर्दैवाने आज ते होत नाही, तर महाराष्ट्राने एक असा मुख्यमंत्री बघितला असता की जो आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्याने, मी ठामपणे सांगतो, मी आदरणीय पवार साहेबांपासून त्यांच्यापर्यंत सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितलेली आहे, परंतु कामाला ज्याला वाघ म्हणू आपण, ते वाघ मात्र फक्त अजितदादाच होते. त्याच्यापेक्षा जास्त काही बोलत नाही. यानंतर आपल्या भावना व्यक्त करतात भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रोहित तडवळकर. खरं आजची ही श्रद्धांजली एका नेत्याला नाहीये,
तर महाराष्ट्र राज्यातल्या या सगळ्या देशातल्या वेदनांशी नातं जोडल्या गेलेल्या एका अस्सल महाराष्ट्रीय माणसाचा आहे. आणि म्हणूनच या भावना या शोकसमी प्रसंगी आपण सगळेच शोकाकुल असे आदरणीय दादांच्या हितचिंतकांच्या वतीनं या प्रसंगी व्यक्त होत आहे. यानंतर भाजपाच्या शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या भावना इथे व्यक्त होत आहेत. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची बातमी आली आणि सुरुवातीला असं सांगण्यात आलं की अजितदादा जखमी आहेत गंभीर, आणि मनात मध्ये आपल्या आशा पाळवल्या की खरोखरच परमेश्वराने त्यांना पुन्हा एकदा जीवन द्यावं आणि खरोखरच ती बातमी खरी ठरावी. परंतु काळाने त्यांना माफ केलं नाही आणि दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने अतिशय हळहळला आणि आपल्यातलं एक उमद नेतृत्व, प्रशासनावरती मजबूत पकड, काम करण्याची हातोटी, अंत्योदयापर्यंत म्हणजेच प्रत्येक माणसाचा शेवटचा माणूस हा कुठेही वंचित राहिला नाही पाहिजे, कुठल्याही सुविधांपासून वंचित न राहायला पाहिजे, अशी ज्यांची भावना होती त्याच्यासाठी तो धडपड करायचा. मगाशी अजय दासरींनी सांगितलं की प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. जातीपाती विरहित राजकारण ज्याला आपण म्हणतो ते राजकारण त्यांनी सातत्याने केलं. राजकारण करत असताना पण समाजाच्या प्रत्येक घटकाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला. आणि हे सगळं करत असताना म्हणजे मी पण असा नेता पाहिला नाही की जो पहाटे उठून 3 वाजता जरी दादा आले तरी ते 6 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये यायचे. आणि परवा त्यांची माहिती वाचत असताना त्यांचे सगळे अनुभव अनेक लोकांनी शेअर केले. 2-3 वेळा त्यांच्याशी विजयदादांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रसंग आला. त्यावेळेला मगाशी गादेकरांनी म्हणल्याप्रमाणे तुमचं काय काम आहे ते सांगून त्याच्यामध्ये मार्ग काढून ते काम होणार आहे किंवा नाही हे सांगून त्या माणसाला बोलवून ते काम करण्याची पद्धत त्यांची जी होती ती सगळ्यांपेक्षा वेगळी होती. प्रत्येक माणसाचं आपल्यामध्ये आल्यानंतर पक्षविरहित काम, कोणता समोर माणूस कोणत्या गरजेने आलेला आहे, त्याचं काय काम आहे, त्या कामाची कशा प्रकारची निकड आहे हे लक्षात घेऊन त्यांचं काम करणं आणि ते व्हायला पाहिजे ही तळमळ ज्या माणसाकडे होती तो माणूस म्हणजे अजितदादा पवार. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही स्वार्थी भावनेने न करता माझ्या महाराष्ट्रातल्या माणसाला हे मिळालं पाहिजे म्हणून केंद्रामध्ये न राहता महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर अकलूजवर त्यांचं विशेष प्रेम होतं. अकलूजला माझी बहीण राहते. मी अनेक वेळेला बारामतीला अनेक वेळेला जायचा प्रसंग आला आणि बारामतीसारखं गाव बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की किती बारीक बारीक गोष्टीमध्ये अजितदादांनी लक्ष दिलेलं आहे. आणि अजितदादांनी लक्ष दिलेलं मग ती स्वच्छता असेल, रोडचे डिवायडर असतील, त्याच्यामध्ये लावलेली झाडं असेल, त्या झाडांमध्ये केलेली पाण्याची व्यवस्था असेल, हे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की सोलापूर शहरामध्ये पण आपण हे करू शकलेलो नाही, परंतु अजितदादांनी बारामतीसारख्या गावामध्ये हे घडवून दाखवलेलं आहे. कुठेही खोके नाहीत, कुठेही प्रकारची म्हणजे अस्वच्छता नाही आणि सगळी महत्वाची कार्यालयं बारामतीसारख्या ठिकाणी दादांनी नेलेली आहेत. अशा प्रकारे म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांच्या पेक्षाही अधिक वेगाने काम करणं म्हटलं तर वावगं होणार नाही. अशा वेगाने दादा काम करायचे. आज महाराष्ट्र नाही तर महायुती पण त्यांच्या जाण्याने पोडकी झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचा उजवा हात असलेले अजितदादा आज त्यांचा उजवा हात निखळलाय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि महायुतीतला एक महत्वाचा घटक म्हणजे अजितदादा पवार हे आज आपल्यामध्ये नाहीत. ही आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्यांच्या भावनांना आपल्याला कुठेतरी आवर घालून आपल्याला अजितदादांसारखं काम कसं करता येईल, त्यांच्या राहिलेल्या जी कामं असतील, जो महाराष्ट्राचा विकास असेल, आपल्या गावाचा विकास असेल, सोलापूरच्या विकासाबद्दल त्यांना जी आस्था होती, त्यांचा पाणी पुरवठा असेल आणि या सगळ्या गोष्टींच्या त्यांनी केलेली धडपड असेल, ती जर आपल्याला पूर्णत्वाला न्यायची असेल तर अजितदादांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपणही त्यांच्यासारखंच अहोरात्र काम करण्याची आपल्याला गरज आहे. आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने आणि आमच्या कुटुंबियांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते.